29 जुलै 2014 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन बारामतीच्या शारदा प्रांगण येथे उपोषण सोडते वेळी दिले ते हेच फोटो आहेत ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या शारदा प्रांगण मध्ये उभे आहेत। हा तोच फोटो आहे। उपोषण सोडते वेळी आमच्या समाज बांधवांना त्यांनी ज्यूस देऊन हे उपोषण सोडलं आणि ते पत्रही माझ्याकडे आहे ज्यामध्ये सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र आहे की धनगर आरक्षण अंमलबजावणी आम्ही आमचं सरकार आल्यावर त्वरित करू। अनेक कॅबिनेट झाल्या परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आजही खरं तर सरकारची कॅबिनेटची बैठक आहे। मला एक नमूद करावं असं वाटतं की त्या आज तरी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 29 जुलै देवेंद्र फडणवीसांना आठवतंय का त्यांच्या पेणातली शाही संपलेली आहे का की आज त्यांनी अध्यादेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधित आदेश करावेत असं मला वाटतं। आणि या सरकारचा आज विश्वासघात दिवस असं म्हणून आम्ही धनगर समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो। पंतप्रधान मोदींचाही याच्यामध्ये हे फोटो आहे जो बारामतीच्या 2014च्या एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं होतं। त्यांच्या अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करू, परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचंच सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप मोठी घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व राजकीय पक्षांचा, सर्व राजकीय नेत्याचा, मंत्रिमंडळाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।